एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. अगं स्वानंदी, तुझ्या सासरच्या स्वागत सोहळ्यात घरी फोन करायचा राहूनच गेला की ग. कोण? अंजलीच ना? हो आई, पण तुम्हाला कसं कळलं? अगं बाई, तुझ्याशिवाय कोण काळजी करणार आहे, मला ठाऊक आहे. अगं मी स्वानंदी बरोबर आले ना, तर तरण्या ताठ्या मुलीला रात्रीचं एकटं दुखतं कुठे सोडायचं ग? आपण नाही असं करत ना. पण तुम्ही नीट पोहोचलात ना? हो हो, अगदी व्यवस्थित. आणि तुला गंमत सांगू का अंजली, आम्ही इथे पोहोचलो ना तेव्हा लाईट्स गेलेल्या होत्या ग. स्वानंदीनं घरात पाऊल टाकल्या टाकल्या लाईट्स आल्या. सगळं स्पष्ट दिसण्यासाठी स्वानंदीचं पाऊल घरात पडावं लागलं ग बाई. आपल्या मुलीचा पायगुणच आहे तसं, जिथे जाईल तिथला अंधार नाहीसा करेल. अगं खऱ्याच तेज आहे ते, वसंताकडूनच घेतलंय तिनं. आपली स्वानंदी एवढी तेजस्वी आहे म्हणूनच आवडली ना नीलला. अगं तिच्या सासूबाईंना काय कौतुक ग बाई स्वानंदीचं. अगं त्यांच्या डोळ्यातच दिसतंय मला ते. खरंच बाई, समाधान वाटतं हो बघून. आई, मी मुद्दामच फोन केला होता. हा, तुम्ही अचानक स्वानंदी बरोबर तिकडे जायला निघाला तरी. हा, घर लहान आहे ना त्यांचं, आपल्यामुळे अडचण नको व्हायला बघ त्यांची. तुम्ही झोपणार कुठे आहात आता? अहो माझ्या सुनेला ना काळजी वाटते मी कुठे झोपणार याची. ललिताबाई, घर तुमचं आहे, तुम्ही म्हणाल तिथे पथारी पसरेन हो मी. अहो आई, आजी झोपायची कसली काळजी करताय? कुठेही झोपू शकता तुम्ही इथे. आजी, मला काय वाटतं माहितीये का, की तुम्ही तुम्ही काही बोलूच नका. मला वाटलंच होतं तुम्हाला वाटलं असणार की स्वानंदीची आजी आहे ना, पण मला तुमचं खानदानी वागणं ठाऊक आहे हो. स्वानंदी, लाखात एक आहे तो तुझ्या सासूबाई. अशी सासू नशिबानच मिळते हो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आई, हॅलो हॅलो आई. अगं अंजली, काळजी करू नकोस, माझी झोपायची सोय झालेली आहे. ललिताबाईंनी त्यांच्या खोलीत माझी सोय केलेली आहे. चला बरं झालं, तुम्हाला सगळं छान वाटतंय ना? मला खूप काळजी लागून राहिली होती हो. तू माझी काळजी करणं सोडूनच दे अंजली. अगं स्वानंदीचे सासू सासरे म्हणजे देव माणसं आहेत ग बाई. माझी एवढी काळजी घेतायत म्हणून सांगू, आता मी म्हातारी नातीकडे राहते, तूप रोटी खाते आणि आणखी लट्ट होऊन घरी येते. हो हो, अगदी तशाच होऊन या. बरं, मी ठेवू फोन? बर.
हो अच्छा. बर ललिताबाई, तुम्ही तुमच्या खोलीत माझी सोय केलीत ना, मला खूप बरं वाटलं हो. त्याबद्दल थँक्यू बरं का. चला आता मी माझं सामान तुमच्या खोलीत ठेवते. हं? चल. हो दादा, आजींचं सगळं सामान आत शिव. हो ठेव. हे बाई इकडे. हो बर स्वानंदी, तू स्वयंपाकाच्या तयारीला लाग बरं. हा सगळे एकत्र जेवूया आपण. काय ए बाळू, अरे ती बॅग इकडे तिकडे टाकशील कुठेतरी, ते सामान कपाटात ठेव नीट. लायब्ररीत जाऊन येतो सुहासच्या. काय थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच. सॉलिड आहे. हो लवकर द्या जेवायला, बनवा ना काहीतरी. हो हो थांबा जरा. बरे आहात ना? बरं मी काय म्हणते, मसाले भाताबरोबर कोशिंबीर करू? हो. हे टोमॅटो धुवून घेतलेत ना? हो. बहुत जोर की भूख लग रही थी, तभी तो हम दौड़ पड़े. मैं तुम दोनों के लिए कुछ बना कर लाती हूँ. वहिनी. हो. वहिनी काय झालंय? माणसं ओळखण्यात मोठी चूक झाली माझी. तुझा मोठेपणा समजून घ्यायला मला खूप उशीर झाला. तुम्ही असं का बोलताय? काय झालंय? नव्हतीच ना तेव्हा आईंचे खरे रंग कळले मला. खरं सांगतेस आनंदी, मी जे बघितलं जे ऐकलं ते धक्कादायक होतं ग. आता नाही फसणार मी पुन्हा. वहिनी जाऊ द्या तो विषय. नाहीच आनंदी, मी तुझ्यासोबत जे काही वागली ना त्याबद्दल तुझी माफी मागायची. माफी वगैरे कसली मागताय? मी तुमची लहान बहीण आहे ना. मग असं बघू, शांत व्हा, शांत व्हा. बघू आपण नंतर बोलू या विषयावर. हा शांत व्हा, सगळे तिथे या. चला कामाला लागूया. वहिनी उद्यासाठी थोडासा मसाले भात काढून ठेवाल? किती दिवस झाले तुमच्या हातचं काही खाल्लंच नाहीये. तुमच्या हातचं मी पण खाल्लं नाहीये, खूप दिवस झाले. आई. हा बोला ना. काय आईला काय हवंय का विचार ना. हो हो हो. अरे मंगळसूत्र कुठे गेलं? खालीच राहिलं वाटतं. तुम्ही आताच आली अशी यार. मी वाट बघत होतो कधी माझी बायको सगळी काम वरतून टेरेसवर येणार, मग मी तिला गाठणार आणि गप्पा बसा होता. मग मी आले, माझं मंगळसूत्र बेसिन जवळ. हॅलो हॅलो, साक्षात नवरा समोर उभा आहे. मंगळसूत्र काय घेऊन बसलीस तू? नाही ते हवंच. तुम्हाला माहितीये मंगळसूत्राचा हार्टशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो.
ओहो, हाय, काश मी मंगळसूत्र असतो. माझा पण तुझ्या हार्ट बरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला असता. आय लव्ह यू. अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. परंतु मला खरंच वाटत नाही माहितीये का की तू आलीयस इकडे. इतका अस्वस्थ होतो, तुझी खूप आठवण येत होती, बैचेन झालो होतो अगदी माहिती. काल तर खूप जास्त सतत डोक्यात विचार येत होता की हिला घरी कसं आणू, काय कारण काढून आणू. त्यात आज वटपौर्णिमा, म्हणून आजच आले. थँक्यू सो मच यार. तुमचा चेहरा बघितल्याशिवाय वटपौर्णिमेचा उपवास काय कामाचा. सो स्वीट ऑफ यू, सो स्वीट ऑफ यू. मला खूप बरं वाटलं स्वानंदी, तू आलीस, तुझा हट्ट बाजूला ठेवलास, माफी मागायची तयारी दाखवलीस. माझ्यासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या प्रेमासाठी तू इतकं सगळं करतेस, तत्वांना मुरड घालतेस. थँक्यू यार. इतके दिवस तर मी तुझ्यावर फक्त प्रेम करायचो, पण आता मी तुझा रिस्पेक्ट पण करतो खूप जास्त. खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. मी आले मंगळसूत्र घेऊन. स्टॅच्यू. बस मी पण तयारच आहे. अजून 10 वाजला 2-3 मिनिटं आहे. स्वानंदीने सांगितले बरोबर 10 वाजता ती आपली माफी मागणार आहे. मायने राहून आल्यापासून सत्याची हवा पुस्त झाली अगदी. ललिता, तू हे माफी प्रकरण कॅन्सल कर गं. अगं काय बोलतेस तू. त्या दिवशी फार नाक वर करून बोलत होते, आता घेऊ दे ना नाक मुठीत जरा. नको ग, राहू दे. अगं काय झालं, का असं बोलतेस तू. अगं मी इथे आले ना तर मला स्वानंदीचा मेसेज आला. स्वानंदीचा मेसेज तुला. हो. काय म्हणते. थांब तुला वाचून दाखवतो. हाय विम्मी मावशी, नमस्कार. तुमची मुलगी यंदा 10वीला गेली असं कळलं. तिला जर ट्युशनची गरज असेल तर मला सांगा, मी चांगलं शिकवेन तिला. तुमची लाडकी स्वानंदी. बापरे, म्हणजे तुला लग्नाची मुलगी नाहीये हे कळलंय स्वानंदीला. तरीच ती आल्यापासून मी बघते सूरच बदललाय तिचा अगदी. आई, ए आई, अगं बाहेर ये ना, स्वानंदी वाट बघते. तर जायलाच लागणार आहे आपल्याला बाहेर. काही हो. मी काय म्हणते ललिता, सांभाळून घे. हे बघ ते माफी बिफी ना ते नको आपल्याला. काही उघड्यावर पडलो ना तर लाज जाईल दोघींची आपली. स्वानंदी, तुझा शुभ काळ सुरू झालाय बरं का. या बेंबी मावशी. फार वेळ वाट नाही ना पाहावी लागली. नाही, मी आईना तसं सांगितलं होतं की मी बरोबर 10 वाजता परत येईन. तू कुठे बाहेर गेली होतीस का. नाही, आता कुठेच गेले नव्हते मी. पण काल मी विम्मी मावशींच्या घरी त्यांच्या मुलीला सॉरी म्हणायला गेले होते. नाही म्हणजे ज्या मुलीचं लग्न मोडलंय तिची माफी मागायलाच हवी ना. अहो पण अगं एवढं काय त्यात.
तू सुद्धा माझ्या मुलीसारखीच आहेस ना? काय ग ललिता? हो, मुलीसारखी नाही, मुलगीच आहे ती माझी. खोटं बोलू बाई, दोन खोटं बोल. आणि आजी म्हणत होत्या की स्वानंदी माहेरी गेली तरी माझीच आठवण काढत होती. हो ना आजी? हो हो हो. तर आई तुम्ही तर माझ्या आयुष्यात सगळ्यात खास आहात. तुम्हाला कशी विसरेन मी? नाही म्हणजे तुम्ही आहात म्हणून हे मी कधीच नाही विसरेन. म्हणून तर तुमची अगं माफी मागायची काहीच गरज नाहीये खरंच. काय मी हो ना? हो ना अगं, राहू दे राहू दे. आई नाही, मावशीच्या मुलीचं लग्न मोडले, तिला मागू दे माफी. अरे पण इंद्रनील, अरे एवढं काय त्यात? आणि मला तर कधीच माफीची अपेक्षा नव्हती. मी तर ललिता म्हणाली म्हणून. म्हणजे तुला आता माफीची गरज नाहीये ना काही? अजिबात नाही. म्हटलं झाला. अगं ललिता, तुम्ही शांत राहता का जरा? स्वानंदी सून नाही, घरातली मुलगीच आहेत, त्यामुळे काही आवश्यकताच नाही ना या गोष्टींची, नाही का? बरं मी निघू का? हो निघू, उशीर होतो ना. निघ. बिंबी मावशी, मेसेजला रिप्लाय नंतर दिला तरी चालेल ना? कुठला मेसेज? निघायला उशीर होत असेल ना? हो उशीर झालाय, निघायला हवं. हे नीलिमा चल लवकर. आई चल मी निघतो. चल. आणि आई हो, थँक्यू सो मच. लव यू. बायको पोचल्यावर फोन करतो. चल. ललिताबाई, मी जरा देवळात जाऊन येते हो. त्या परमेश्वराचे आभार मानायला हवेत. माझ्या पोरीच्या डोक्यावर वरद हस्ताय ना त्याचा. आनंदी जाऊन येते मी. हा बाळू, मला रिक्षात बसून दे बाळा. हो हो आलो. कशाला माझ्या मागे मागे फिरताय? दुसरे काही कामधंदे नाही आहेत का तुम्हाला? असे तुम्हाला काय काम असणार आहे? माल आहे. दुसऱ्या बाईच्या मागे लागलो तरी चिडतेस, तुझ्या मागे लागलो तरी तुला राग येतो. हो येतोच राग. ठेवा ती बाटली तिकडे. कशाला फेऱ्या मारतेस ग जखमी वाघिणीसारख्या? जखमी वाघीण जोपर्यंत फेऱ्या मारत असते ना तोपर्यंत सगळं ठीक असतं, पण एकदा का तिने पंजा मारला की समोरचं पाणीही मागायला शिल्लक राहत नाही. आनंदीला वाटत असेल तिने फार मोठा तीर मारलाय, पण ओळखत नाही मला अजून ती ललिता जहागीरदार. मला वाटतं ललिता जहागीरदार बाई, या वेळेला स्वानंदीने तुम्हाला नीटच ओळखलेलं आहे.
ते घर सोडून निघून गेले ना, ती स्वानंदी ही नाही. तिचा सूर, तिची नजर, तिचं वागणं बोलणं सगळंच बदललंय. काय म्हणायचं तुम्हाला? स्वानंदीमध्ये अचानक काहीतरी बदल आलाय. सगळं कळल्यासारखी, सगळं समजल्यासारखी, सगळं शिकून आल्यासारखी वागायला लागली. सोबत त्या म्हातारीला घेऊन आले बरोबर. तेव्हा वेळीच सावध हो. तुझा वार वर्मी लागल्यावर माघार घ्यायला सगळेच जण वच्छ मावशी नसतात. कच्ची आहे अजून ती. तिच्यासारखी संस्कारी आणि दूध भात छापाची मुलगी माझ्यासारखा विचार या जन्मात करू शकणार नाही. त्याच्यासाठी ना वेगळंच पाणी लागतं, वेगळाच ठसका लागतो जो माझ्यामध्ये जन्मजात आहे. ती बाकी काहीही करू शकली नाही तरी हा सगळा प्रकार इंद्राणीला नक्की सांगू शकते. आणि तिला काहीतरी कळलंय हे तूही मान्य करशील. त्याशिवाय उगाच नाही बदललाय तिचा हा पवित्र. ती काही वेडवाकडं करायच्या आधीच मला माझी खेळी खेळायला हवी. स्वानंदीला वाटत असेल की या खेळामध्ये उतरली, पण ती कुठे डावपेच टाकण्या अगोदरच मी तिला पेचात पकडलेलं असेल. सत्य आहे.